नमस्कार मंडळी. तर 2 तास म्हणजे खूप वेळ मला कॅमेरा सेट करायला गेलेला आहे, तरी सुद्धा अजून नीट सेट झालेला नाही. तर खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहे. बरेच दिवस झाले व्हिडिओ आली नव्हती. आणि मेन पॉइंट म्हणजे आता आजूबाजूला आवाज येईल तो इग्नोर करा. थोडासा गोंगाट आहे आजूबाजूला, पण तो तुम्ही इग्नोर करा. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की खूप दिवस झाले व्हिडिओ नव्हती बनवली. गार्डनमध्ये काय काय अपडेट आहेत ते सुद्धा दाखवले नव्हते, ते दाखवायचे होते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला माहिती आहे, काल आमच्या कॉलेजमध्ये एक कॉम्पिटिशन होती कविता बनवायची. तर मी छोटासा ट्राय केला होता, पण तिथे इतक्या सर्वांच्या सुंदर सुंदर कविता होत्या की मी माझी कविता सादर करूच नाही शकलो. तर मला खूप खंत वाटत होता. तर तुम्हाला ती कविता ऐकायला आवडेल का? तर मी ऐकवू, तुम्ही ऐका. ओके. तर मी लिहिलेली माझ्या मित्रावर. तर लिहिलं होतं, सुरुवात करतो. माझ्या कवितेचे शीर्षक असं आहे की मित्र माझा. एक मित्र माझा असा, प्रेम करी अगदी आईसारखा. प्रेम करी अगदी आईसारखा, तर काळजी घेई बहिणीसारखा. नेहमी पाठी उभा भावासारखा. नेहमी पाठी उभा भावासारखा, तर समजावतो मला बापासारखा. एक मित्र माझा असा, एक मित्र माझा असा. एक मित्र माझा असा, आकाशातला सुंदर तो तारा. आकाशातला सुंदर तो तारा, जसा दुर्मिळ असा तो नजारा. जसा दुर्मिळ असा तो नजारा. समुद्राचा तो किनारा. समुद्राचा तो किनारा, जशा पावसाच्या धारा. जशा पावसाच्या धारा. एक मित्र माझा असा, एक मित्र माझा असा. एक मित्र माझा असा, घेतो भरारी पाखरासारखा. घेतो भरारी पाखरासारखा, देतो सावली झाडासारखा. देतो सावली झाडासारखा. दाखवतो मार्ग नदीसारखा. दाखवतो मार्ग नदीसारखा, तर भागवतो तहान पाण्यासारखा. तर भागवतो तहान पाण्यासारखा. एक मित्र माझा असा, एक मित्र माझा असा. एवढंच छोटासाच मी ट्राय केलं होतं. तुम्हाला माझी कविता कशी आवडली की नाही ते सांगा, म्हणजे मी पुन्हा अशा कविता वगैरे ट्राय करेन. तर आज मी गार्डनमध्ये आलेले आहे. अपडेट द्यायचे होते ते तुम्हाला अपडेट. सॉरी तुमचा खूप सारा वेळ घेतला. तरीसुद्धा आता तुम्हाला सांगू, गार्डनमध्ये तुम्ही काम करताना कधी पण ग्लव्सचा वापर करत जावा, कारण की आपल्या गार्डनमध्ये काटेदार झाडंसुद्धा असतात. आणि म्हणजे थोडीशी स्वतःची काळजी घ्यावी म्हणून तुम्ही सुद्धा ग्लव्स घाला. मी ग्लव्स घातलेला आहे. ॲक्च्युली ह्या हातामध्ये माझ्या मोबाईल आहे, तर मी हा ग्लव्स ह्या हातामध्ये घालतो. मी दोन्ही नाही आणले, एकच आणले. आणि कैची आणली आणि बस मोबाईल सेट करण्यासाठी स्टँड आणला, तेवढंच आणलं. आणि आता मी व्हिडिओला तर सुरुवात केलेलीच आहे. आता तुम्हाला एक सांगायचं होतं की शेवंतीची आपल्याला कटिंग करायची असते सीझन गेल्यानंतर, ती आपण कटिंग करूयात. ओके. मी आणतो शेवंतीचं झाड. ओके. तर हे झाड आहे आपल्या लालवाल्या शेवंतीचं. ह्याची फ्लावरिंग होऊन गेलेली आहे. आता याला एकदम छोट्या छोट्या कळ्या असतील, पण कळ्यांचा मोह न धरता आपण ही कापायची आहेत, कारण की आपल्याला झाड आपलं सेव्ह करायचं आहे ना. तर मी तुम्हाला दाखवतो, त्याप्रकारे तुम्ही सुद्धा कापा आणि तुमच्या शेवंतीच्या झाडांना सेव्ह करून ठेवा. ठीक आहे. मोबाईल थोडासा कडा होतो. ओके. तर मी कापतोय. दुःख खूप होत आहे ही कापताना, पण दिल पे पत्थर रख के हमें ये काटना पडेगा. कापतो मी. ॲक्च्युली कैची पण ना जुनी झाली ना, त्याच्यामुळे नीट चालत नाही आहे, तरीसुद्धा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे काम केल्यानंतर तुम्हाला एक दुसरं काम असतं, ते म्हणजे ह्या झाडाला लगेच काहीतरी खत द्यावं, कारण की त्याने इतकी फ्लावरिंग केलेली असते, इतकी एनर्जी घालवली असते ना, ती एनर्जी त्याला परत मिळाली पाहिजे. म्हणून त्याला काहीतरी खत घाला. तुमच्याकडे कंपोस्ट असेल तर कंपोस्ट घाला, शेणखत असेल तर शेणखत घाला. मी नंतर त्याला खत घालणार आहे, तर तुम्ही पण घाला. ओके. तर हे बघा, कटिंग करून झाल्यानंतर हे इतकंसं मी ठेवलेलं आहे. आता त्याला नवीन फांद्या वगैरे फुटतील. तर गार्डनमधलं अपडेट द्यायचा होता, तर अपडेट देतो तुम्हाला. ओके. खूप सारी फुलं फुललेली आहेत आणि खूप सारा अपडेट झालेला आहे. मी तुम्हाला सर्व दाखवतो. तर मंडळी तुम्ही बघू शकता, आपल्या ह्यावाल्या झेंडूच्या फुलांना कळ्या आलेल्या आहेत. आता लवकरच आपल्याला फुलं सुद्धा मिळतील. हे बघा, तुम्ही बघू शकता, मस्त अशा कळ्या आलेल्या आहेत.
इकडे झिनियाची फुलं सुद्धा खूप सारी फुललेली आहेत. आणि पुढे बघितलं तर आपण ना खूप सारे ह्याच्यामध्ये मेथीच्या दाणे टाकले होते, त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे लावली आणि ह्याच्यामध्ये जी कोथिंबीर लावली होती थोडीशी उगवलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी उगवलेली आहे. आणि आपल्या गार्डनचं मेन अट्रॅक्शन म्हणजे डेहलिया सुद्धा आहे बघा. एक हे दिसते तुम्हाला फूल, एक अजून फूल आलं होतं पण ते मी काल काढलं. आणि आपली स्ट्रॉबेरी पिकत आलेली आहे, तुम्ही बघू शकता. एक स्ट्रॉबेरी पिकत आलेली आहे, इकडे भरपूर सारे अजून येत आहेत. आणि ह्याच्यात सुद्धा मी कोथिंबीर टाकले, त्याच्यात सुद्धा कोथिंबीर टाकलेली आहे. आणि इथे वांगं ते छोटं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, ते आता मस्त असं छोटंसं होतं, थोडं मोठं झालेलं आहे. उद्या त्याला मी काढणार आहे, जास्त मोठं होऊन नाही देणार मिळत, कारण की हे कुंडी खूप छोटी आहे ना, त्यामुळे त्याच्यामध्ये एकसाथ जास्त वांगी नाही धरत. हे वांग काढल्यानंतर त्याला दुसरं वांग येईल. इथे नवीन एक बनत आहे, ते मोठं होईल त्याच्यानंतर, म्हणून हे उद्या मी काढणार आहे. उद्या एक हार्वेस्टिंग व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये हे वांग काढू, ही स्ट्रॉबेरीसुद्धा काढू. उद्या ती पूर्णपणे लाल होईल. आणि आपली ऑरेंजवाली जी म्हणजे केशरी रंगाची जी शेवंती होती त्याला कळ्या आलेल्या आहेत. आणि जी पर्पलवाली सांगितली होती त्यालासुद्धा कळ्या आलेल्या आहेत. तिकडे मी झेंडूची एक काडी लावून प्रॉपगेशन केलं होतं, त्यालासुद्धा कळ्या आलेल्या आहेत. आणि आपली ही वाली शेवंतीला फुलं आलेली आहेत. आणि ही झेंडूची फुलं तेव्हा नव्हती, आता सुद्धा आलेली आहेत. आणि हे काडी लावून प्रॉपगेशन केलेलं झाड त्यालासुद्धा फुलं आलेली आहेत. आणि हे बघा इथे सुद्धा मस्त फुलं आलेली आहेत. शेवंतीची खूप सारी फुलं मी काढली तरी थोडीशी आहेत. आणि पुढे बघितलं तर आपली कोथिंबीरीची जी फुलं होती ती सुद्धा मस्त अशी दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. आणि शेवंतीची आपण कापली, आता ह्याला सपोर्टची गरज नाही, तर आपण ह्या काढ्या काढून आणि ठेवून देऊयात, नंतर आपल्याला दुसऱ्या झाडांना लावायला होतील. तर हे बघा ह्याला आता नवीन खालून बोखा वगैरे येत आहे, तर हे झाड जगेल आणि पुढच्या वर्षी आपल्याला खूप सारी लाल रंगाची फुलं मिळतील. जरॅनियम पण खूप मस्त वाढत आहे आणि अडॅनियमला पण थोड्याशी पानं आलेली आहेत. आता लवकरच आपल्याला भरभरून फ्लावरिंग मिळणार आहे. इथे सुद्धा झेंडूचं होतं, ह्याला अजून कळी आलेली नाही आहे, पण हे सुद्धा छान वाढत आहे. इकडच्या आपल्या पिंकवालीला आहे बघा फुल आलेलं आहे. टोमॅटोसुद्धा खूप छान वाढत आहेत आणि लेटस पण ग्रो होत आहे. डेहलियाचं हे चौथं फूल आहे ह्यावाल्या रंगाचं, आणि तिकडचं सफेदवाल्याला 2च आली होती. आणि अजून दाखवायचं म्हणजे हे जर्मलचं फूल, ह्यालासुद्धा खूप सारी फुलं फुलून गेली. आता काही काढली मी, काही ठेवल्यात. हा एक आता आहे, आता ह्याचे सीड्स तयार झाल्या, तर बघूयात बनतात का सीड्स. आणि तेवढंच ह्याच्यात सुद्धा कोथिंबीर टाकली, झिनिया आपण काढून टाकली, त्याचा सीझन गेला. हे बघा इकडे फुलं मी सुकट ठेवलेली आहेत, आता त्याचे सीड्स तयार होतील. मी सीड्स सेल करणार आहे, ऑनलाईन शिपिंग पण करणार आहे. कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही DM करू शकता. आणि मला खूप साऱ्या जणांनी सांगितलं की ह्याचे तू जे देणार आहेस तर ते ऑनलाईन पण देत जा, तर मी ऑनलाईन देईन. मी आता त्याची रोपं तयार करतो, तुम्हाला देईन. ऑफकोर्स मी तुम्हाला फ्रीमध्येच देणार आहे, पण तुम्हाला शिपिंग चार्जेस भरावा लागेल. आता इतकं तर मी नाही करू शकत, कारण की मी स्वतः तर कमवत नाही, मी कॉलेज करतो, त्यामुळे तेवढे पैसे माझ्याकडे नाही आहेत. मी तुम्हाला फ्रीमध्येच देणार आहे, फक्त शिपिंग चार्जेस तुम्ही भरा. ओके, तेवढंच. आणि हां, अजून तर आपल्या गार्डनमध्ये काही अपडेट तर नाही. ब्रॉकलीलासुद्धा अजून ब्रॉकली आलेली नाही आहे. आणि ह्यावाल्या डेहलियाला पण कळ्या आलेल्या आहेत, पण ते फुलतील कधी ते अजून काही माहिती नाही. आणि माझी कविता कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि काही गार्डनिंग रिलेटेड क्वेश्चन्स असतील तुम्हाला, ते सुद्धा तुम्ही मला आवर्जून विचारा, मी तुम्हाला नक्कीच त्याची उत्तरं देईन. आणि आजचा व्लॉग संपवतो. व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा वेगवेगळ्या, आणि मला प्लीज 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 सपोर्ट करा. बाय बाय मंडळी.